पुण्यातल्या कात्रज परिसरातील नानासाहेब पेशवे तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलंय। 7 वर्षांपासून या तलावाच्या विकासाचं काम सुरू होतं, मात्र याच्या उद्घाटनावरून मनसे आणि एनसीपीत श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। पुण्याच्या कात्रज परिसरातला हा आहे नानासाहेब पेशवे तलाव। संगीतकारांनी या तलावाचं सुशोभीकरण करण्यात आलंय। अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचं काम सुरू आहे, मात्र आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या श्रेयाचं राजकारण सुरू झालंय। त्याच्या उद्घाटनासाठी एनसीपी आणि मनसे आमने सामने आले। मनसे गटनेता वसंत मोरेंनी हा दावा केलाय की त्यांनी कोट्यवधी रुपये खर्चून या प्रकल्पाची उभारणी केली। तसंच या विकास कामाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्याचं पत्रही देण्यात आलं होतं, मात्र एनसीपीचे नेते राजकारण करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय। जर मी पहिल्यापासून इथं काम करतोय, गेल्या 4 वर्षापासून मी हा प्रकल्प राबवतोय, तर इथं राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याकडनं उद्घाटन करणं हेच नाहीये। कारण ह्या तलावाची ही कात्रज गावाच्या सगळ्या लोकांना माहिती आहे, कात्रज परिसरामध्ये, पुणे शहरामध्ये माहिती आहे की हे कुणी काम केलंय ते। जर मी हे काम केलं त्याचं उद्घाटन मी माझ्या नेत्याच्या हस्तेच करणार। मनसेनं दिलेली माहिती दिशाभूल करणारी आहे असा आरोप एनसीपीच्या सुभाष जगतापांनी व्यक्त केलाय। 2006 साली वसंत मोरे नगरसेवक नव्हते, नगरसेवक 2007च्या नंतर झालेले आहेत। त्याच्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे की त्यांचे पैसे महापालिकेचेच पैसे आहेत, ते GNRM खालीच आलेले पैसे आहेत, केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे पैसे आहेत, ते वसंत मोरेंनी निर्माण केलेले पैसे नाहीत। ते काहीतरी दिशाभूल करणारी चुकीची माहिती सांगतात वर्तमानपत्रामध्ये वगैरे, ती खोटी आहे। 7 वर्ष रखडलेल्या प्रकल्पाचं श्रेय घेणारे राजकीय पक्ष यातून स्वतःच हसू करून घेत असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये रंगली आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्ष केलेल्या कामाच्या श्रेयवादासाठी झटणार आहेत। असाच काहीसा प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात बांधण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटनच्या बाबतीत घडला आहे। यामध्ये या फाउंटनचं उद्घाटन राष्ट्रवादी करणार की मनसे करणार यावरून आता हा नवा वाद सुरू झाला आहे। मात्र येणाऱ्या काळात या फाउंटनचं उद्घाटन कोण करणार आता हेच पाहायचे आहे। पुण्याहून कॅमेरामन अभिजित पिसेसह सचिन जाधव, TV9।